श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 93 एकादश स्कंध तितिक्षु ब्राह्मण। उद्धवाने भगवंताला विचारले, हे भगवन, आपले चरण स्मरण करून धर्मपालन करणारे व असे न करणारे सुद्धा त्यांचा स्वभाव बदलत नाहीत, त्यांना काय म्हणावे? श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, माणसाला बाणादी शस्त्रानेही जेवढे घाव बसत नाहीत तेवढे दुर्जनांच्या वाणीने होते। या संबंधीची एक गोष्ट आहे, सांगतो, ऐक। अवंती नगरात एक ब्राह्मण राहत होता। शेती व व्यापार करून तो श्रीमंत झाला होता, परंतु तो लोभी, कंजूस व क्रोधी होता। त्या धनाचा तो सुखोपभोगासाठी वापर करीतच नसे। पुत्र बांधव, पत्नी यांनाही तो आनंदी ठेवीत नसे, मग आप्तेष्टांना सोडाच। स्वतःचे ब्रह्मकर्मही करीत नव्हता, त्यामुळे सर्वजण त्याच्यावर नाराज होते। नित्यकर्म पंचमहायज्ञ न करण्याने त्याचे धन काही चोरांनी लुटले, काही नातेवाईकांनी घेतले, कररूपाने काही राजाने घेतले। आता तो कफलक झाला। तेव्हा त्याला आपले कृतकर्म आठवले। गृहस्थ धर्म म्हणून जे जे करणे आवश्यक आहे त्याला पैशांचा व्यर्थ व्यय समजून काहीच केले नाही। खाऊ घालण्यात कृपणता केली, तेव्हाच धनाचा वापर केला असता तर उपभोगांचा आनंद मिळाला असता। पत्नीमुळे आप्त यांचे संबंध प्रेमळ झाले असते। आता सर्व पैसा गेला, देव कार्य करून पुण्यही मिळाले नाही, गृहस्थ धर्म करून त्यांचेही प्रेम मिळवले नाही। धन मिळवणे, ते वाढवणे, त्याचे रक्षण करणे या चिंतेनेच तो कष्टी होत असतो। समस्यांच्या निवारणार्थ आणि उपभोगार्थच हे धन साधन आहे, हेच त्याला कळत नाही। आपले जीवन पैसा कमावण्यासाठी नसून पैसे सुखी जीवनाचे साधन असते। चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध, गर्व, अहंकार, वैर, भेदबुद्धी, अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार आणि मद्य हे 15 अनर्थ या अर्थामुळे होतात। म्हणून अर्थ नावाच्या अनर्थाला दूर ठेवले पाहिजे, असे चिंतन त्या ब्राह्मणाला सर्व पैशांचा नाश झाल्यावर सुचले। यामुळे कंजूसपणा ऐहिक बिघडले आणि धर्मकर्म राहिल्यामुळे परलोक हित बिघडले। सर्व संपत्तीचा नाश झाल्यावर त्या ब्राह्मणाला उपरती झाली। मानसिक यातनामुळे त्याचा कंठ अवरुद्ध होऊ लागला, अश्रुपात होऊ लागला आणि संसारच असार आहे असे वाटून त्याला वैराग्य आले। त्याला वाटले, भगवंत प्रसन्न झाल्यामुळेच त्यांनी माझी ही अवस्था केली आहे, कारण वैराग्यच माणसाला संसार बंधनातून सोडविते। त्यामुळेच माझ्या धनसंपत्तीचा नाश करून भगवंतांनी मला वैराग्य दिले। जर आणखी काही काळ मी राहीन तर तपाचरणाने हे शरीर कृश करून टाकीन किंवा ज्ञानाने लय करील। त्याच्या अंतःकरणात असा विश्वास जागा झाला। सर्व काही यदृच्छेने होते। सुख दुःख, मान अपमान सर्व द्वंद्वे त्याचीच रूपे आहेत। त्यामुळे सुखाने हर्षित किंवा दुःखाने विचलित न होता तो विचरण करू लागला। लोक त्याला वेडा समजून त्रास देत, कुणी त्याची भिक्षा चोडून नेत, कुणी त्याची छाटी दंडच पळवीत, कुणी अंगावर घाण टाकीत, पण तो सगळ्या प्रसंगी शांत स्थितप्रज्ञेसारखा राहायचा। तो कधी कधी म्हणे, माणसाला सुख किंवा दुःख दुसरा कोणी देत नसतो, हा तर त्याच्या मनाचा भ्रम आहे। स्वतःच्या अज्ञानानेच तो आपले शत्रुमित्र ठरवतो। मी आणि माझे हे त्याच्या अहंकाराचेच रूप आहे। त्यामुळे सगळ्या गोष्टी भगवंताने केल्या समजणे किंवा जे केले ते भगवंतासाठी केले, आले ते भगवंतामुळे आले, गेले ते भगवंताने नेले, अशी मनाची धारणा ठेवून संसार प्रपंच केला तर सुख दुःख वगैरे कोणतेही द्वंद्व माणसाच्या चित्ताला भ्रमित करू शकत नाही। भगवंतांनी केलेला उपदेश शिरोधार्य मानून उद्धव बद्रिकाश्रमात जाऊन तपापूत जीवन व्यतीत करून भगवत स्वरूप प्राप्त करते झाले। श्रीकृष्णांनी उद्धवाला निमित्त करून सर्व जगालाच आत्मकल्याणाचे मार्ग प्रकाशित केले। भ्रमर ज्याप्रमाणे फुलातून फक्त मकरंदच सेवन करतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी वेदात असलेल्या आणि माणसाला आवश्यक असणाऱ्या धर्मपुष्पातून मकरंद काढून आपणास दिला आहे। तो सेवन करून स्वकल्याण करावे।